घटनेचं मी म्हणेन असं वैशिष्ट्य आहे की त्यांनी येणाऱ्या प्रत्येकाला स्पेस दिली आहे की तुला काय नाटकात काम करायचं आहे तू नाटकात काम कर, तुला गाणं म्हणायचं आहे गाणं म्हण, तुला मुलांना सांभाळायची आवडे तू तिकडे जा, तुला जिज्ञासात काम करायचं आहे, प्रीमॅरिटल काउन्सिलिंग करायचं आहे. प्रत्येक एज ग्रुपच्या साठी सुद्धा हे आम्ही काम केलं आणि हे थोडंसं एक कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आम्ही जे उभं केलं त्याला ते कारणीभूत ठरलं असं मला वाटतं. मी इथे आत्ता जेव्हा ही जागा म्हणजे मधुसूदन सत्पाळकर यांच्यासारख्या अत्यंत उमद्या आणि कर्तबगार माणसाच्या नावे हा जो पुरस्कार देण्यात आला आहे त्याचा मला अतिशय आनंद होतोच आहे. आणखीन वैशिष्ट्य म्हणजे ज्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आपण आता आहोत तर मगाशी जो उल्लेख केला की थोडंसं उजव्याचं 10 मिनिटं चालत गेलं की माझ्या आईने, ती शिक्षक चळवळीत होती, तिने कोळी मुलांसाठी इथल्या कोळीवाड्यात एक शाळा काढली होती, त्या शाळेतच मी शिकले. आणि त्यानंतर थोडंसं डाव्यात त्याला गेलं तर गिरणी कामगारांचा भाग आहे की जिथे माझे वडील गिरणी कामगारांमध्ये पूर्ण वेळ कार्य करत होते, तेही फार अत्यंत अकाली वारले 77 साली. आणि मागच्या बाजूला इथे शेजारी जे बिल्डिंग आहे रचना संसद, तिथे मी 20 वर्ष ग्रंथपाल म्हणून काम केलं. तेव्हा ह्या सगळ्या भागामध्ये तुम्ही माझा सन्मान जो आपण करताय त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आणि माझं खरोखरच मन भरून आलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर माधुरी करमरकर आणि सहकारी सादर करतायत अंकुश चित्रपटातील कुलदीप सिंग यांनी स्वरबद्ध केलेलं इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले एक रास्ते शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के रहे हम, जिंदगी दे भरी जिंदगी दे. वैर किसी का किसी से भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हर तरफ जुल्म है, बेबसी है, सहमा सहमा सा हर आदमी है। पाप का बोझ बढ़ता ही जाए, जाने कैसे ये धरती छवि है। बोझ ममता से तू ये उठा ले, मेरी रचना का ही अंत होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. अर्थातच अतिशय हृदय करणारे हे वाक्य आहे. आणि यानंतर आपण उद्योग पुरस्काराकडे वळणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं की उद्योग मग तो कुठलाही असो, लहानसा असो, मोठा असो, इवलासा असो, देशहितासाठी हा उद्योग म्हणजे मंदिरासारखा आहे. आणि यानंतर उद्योग पुरस्काराची घोषणा. मैत्रेय परिवारातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या उद्योग क्षेत्रातील मधुसूदन सतपाळकर स्मृती पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत राजा राणी ट्रॅव्हल्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्रीयुत अभिजित राजा पाटील. पर्यटन ही राष्ट्रीय एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय स्नेहसलोख्याची गुरुकिल्ली आहे असं मानणाऱ्या राजा आणि राणी यांचे अभिजित हे ज्येष्ठ पुत्र 26 जानेवारी 2008 या दिवशी राजा राणी ट्रॅव्हल्सनं व्यवसायाची 50शी गाठली. आणि हे भाग्य फार मोजक्यांच्याच भाळी असतं. या 50 वर्षामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी आणि पूर्वरंग तसंच रंग पश्चिमा सुमारे 3 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी महाराष्ट्रातील एकमेव टूर आयोजक संस्था आहे ज्यांना मिळालंय ISO 9001-2000 सर्टिफिकेट. 1994 पासूनच राजा राणी ट्रॅव्हल्स ही एकमेव पर्यटन संस्था काश्मीरमध्ये पर्यटकांना घेऊन जाण्याचं धाडस करू शकली. अतिरेकी संघटनांच्या धमक्यांचा राजा राणीच्या पर्यटकांवर विपरीत परिणाम झाला नाही. आणि म्हणूनच त्यांचे वडील राजा पाटील यांना त्यावेळी दोस्त काश्मीर हा पुरस्कार जनतेकडूनच बहाल झाला होता. अभिजित पाटील यांचं शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण आरे पोद्दार महाविद्यालयातून झालं. वयाच्या 12व्या वर्षी काश्मीरच्या सहलीमध्ये त्यांनी एस्कॉर्ट म्हणून भूमिका बजावली. वयाच्या 15व्या वर्षी अमेरिकेला एका आंतरराष्ट्रीय चमूला घेऊन ती सहल त्यांनी यशस्वी केली आणि त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मानही करण्यात आला. आजवर 30हून अधिक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. पर्यटनाविषयी असलेल्या आस्थेनं आणि अनुभवानं त्यांनी आजवर अनेक वाहिन्या आणि विविध वृत्तपत्रांमधून आपली मतं आणि मुलाखती दिल्या आहेत. आज नवनवीन सहलींचं आयोजन करत असताना कार्यालयात देखील नवनवीन योजना ते राबवत आहेत. माधवराव सिंधिया पुरस्कार, महाराष्ट्र टूर ऑर्गनायझेशन असोसिएशनचं जनरल सेक्रेटरी पद, जम्मू काश्मीर शासनाचा दोस्त काश्मीर पुरस्कार आणि राजा राणी ट्रॅव्हल्सला मिळालेला केंद्र सरकारचा पर्यटन पुरस्कार हे आनंदानं मिरवत असताना जुळवू नाते मनाशी मनाचे हे त्यांचं नुसतं बोधवाक्यच नाही तर गेल्या 7-8 वर्षामध्ये त्यांनी भारतीय नागरिकांचा जवानांशी संपर्क साधला आहे. विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशी
अनेक स्त्री पर्यटकांनी तिथं जाऊन जवानांना राखी बांधली आहे, हे कौतुकास्पद. यंदा सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं टॉप 50 मराठी यासारखं अद्वितीय पुस्तक त्यांनी प्रकाशित केलंय. काश्मीरमध्ये अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या राजाराणी ट्रॅव्हल्सच्या अभिजित पाटील यांनी 7 डिसेंबर 2007 ते 7 फेब्रुवारी 2008 या कालावधीत मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा केला. मैत्रेय परिवारातर्फे मधुसूदन सतपाळकर स्मृती पुरस्कार अभिजितजींना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. जुळवू नाते मनाशी मनाचे, अतिशय सुंदर असं त्यांचं स्लोगन आहे. हा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मान्यवर मिनल मोहाडीकर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. माननीय मिनलताई मोहाडीकर. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरल या महाराष्ट्रातील उद्योजकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योजक संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्र पहिल्यांदाच एका महिला उद्योजकाकडे आलीत. त्यांनी स्वरूप एजन्सी सुरू केली, मार्केटिंगमध्ये पाऊल टाकलं. कन्झ्युमर शॉपी, फेस्टिवल शॉपी, फॅशन शॉपी, करिअर एक्झिबिशन जी अतिशय प्रसिद्ध आहेत, निर्धास्त गोष्टी, द्रौपदीची थाळी आणि उद्योगिनी हे महिला उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारं मार्गदर्शनपर मुखपत्र देखील त्यांनी सुरू केलं. माननीय मोहाडीकर यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. या प्रसंगी ज्योती मी विनंती करते की आपण 2 शब्द बोलावे. आज कैलासवासी मधुसूदन सतपाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आज इथे जमलेलो आहोत. समारंभाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर राम शेवाळकरजी, प्राध्यापक प्रवीण डवणे, डॉक्टर प्रकाशराव आमटे, वर्षाताई सतपाळकर, मैत्रेय परिवाराचे सर्व सदस्य आणि बंधू भगिनींनो, आज जे वेगवेगळे आपल्या कलाक्षेत्रामध्ये स्वानंद किरकिरे यांना आपण बक्षीस प्रदान केलेले, सामाजिक क्षेत्रामध्ये सौभाग्यवती ज्योती म्हापसेकर यांना पुरस्कार दिलेला आहे आणि पर्यटन आणि उद्योगाच्या क्षेत्रात राजा राणीचे श्रीयुत अभिजित पाटील यांना पुरस्कार देण्यात येत आहे. त्या सर्वांचेच मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे सर्वांचे मी अभिनंदन करते. असेच मानाचे शिरपेच या बक्षीस विजेत्यांना लाभोत ही प्रार्थना करते. मधुसूदन सतपाळकर यांचा 5म स्मृती सोहळा आज आपण इथे आपण त्याच्यासाठी जमलेलो आहे. त्यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करून मी प्रथम बोलते की वर्षाताईंप्रमाणेच सारे मैत्रेय परिवारातील मंडळी आम्ही चालवू हा पुढे वारसा असं म्हणत आहेत. आणि मी तर म्हणेन की मी स्वतः मधुसूदन सतपाळकर यांना भेटू शकले नाही, परंतु आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने मधुसूदन सतपाळकर किती थोर व्यक्तिमत्व होतं आणि एक वेगळाच उद्योजक त्यांच्यात होता असं मी म्हणेन. आणि आजच्या आयोजनाचा पुरस्कार मला वाटतं वर्षाताईंनाच द्यायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टच इतकी आयोजनपूर्वक केलेली आहे की मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याच्यामधलं गाणं असून दे, कॉम्पेअरिंग असून दे किंवा पुरस्कार विजेत्यांचं हे असून दे, सगळ्याच गोष्टींमध्ये प्लॅनिंग भरपूर आहे. आणि म्हणून मी म्हणेन की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मधुकर सतपाळकरांच्या बाबतीत हेच झालं. मधुकर सतपाळकर हे अद्भुत मिश्रण होतं. दिवा स्वप्नासारखे मैत्रेय उभं राहू लागलं. हळूहळू महाराष्ट्रभर मैत्रेय परिवार तयार झाला. त्यातून मैत्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून ज्ञान, आरोग्य, कला व विकास या 4 मुख्य विभागाच्या अंतर्गत काम सुरू झालं. त्याच्यानंतर वर्षा सतपाळकर यांनी स्वतःला जोखून मैत्रेय परिवाराची जी काळजी घेतली,
माणसं जपण्याचं मोठं काम सत्पाळकरांनी जे सुरू केलं होतं, त्याच पाऊलवाटेने वर्षाताईंनी जिद्दीने व कष्टाने मैत्रेय परिवार जपला आहे. पडद्यामागून